सलमान घोरपडे, देगाव देशमुख वस्ती. आम्हाला सुरुवातीला बचत गट करायचं म्हणलं तर म्हणजे आम्हाला माहितीच नव्हतं. आम्ही ह्या खेडेगावच्या महिला असल्यामुळे आम्हाला कुठं जायचं कसं जायचं हे काहीच माहित नाही. मग आम्ही हळूहळू असंच शोध काढत काढत आम्ही जनकल्याण पतसंस्थेमध्ये गेलो. गेल्यानंतर बचत गट कसा करायचा हे माहिती आम्हाला परमिला मॅडमनी आम्हाला सगळी माहिती दिली. पण माझं कमीत कमी शिक्षण असल्यामुळं मला पुढं काय करावं आणि अध्यक्ष म्हणून कुणाला करावं हे प्रश्न मोठा पडला. पण त्यातून पण मला असं प्रत्येकाने सल्ला दिला की माझी तिसरी शाळा होती. 72च्या सालामध्ये मी तिसरी काढलेली. पण मला जास्त लिहिता वाचता येत नव्हतं. त्यातून मी कसं तर करून हे बचत गटाला महिलांना सगळं हे करून त्यावेळेस मला बऱ्याचशा अडचणी आल्या. काय लोकांनी मला अडचणीत पाडलं. तरी पण तिथं न हार जाता मला बऱ्याच लोकांनी साथ पण दिली की तुम्ही बचत गटात गेल्यानंतर स्वतःच्या पायावर उभा राहू शकताल आणि ते उद्योग करून सावकारावर तुम्ही मात करचाल. असं मला थोडी माहिती मिळाल्यावर मी 10% आमच्या गावामध्ये कर्ज व्यवहार चालू होता. ह्यातून महिला कसं निघतेली ह्याच्यासाठी मी 24 तास प्रयत्न करत होते. तर हळूहळू आम्हाला जनकल्याण पतसंस्थेकडून थोडं थोडं कर्ज मिळालं. सुरुवातीला तर आम्ही एकच शेळी घेतली. ती एक शेळी घेऊन त्याच्यावर आम्ही थोडं थोडं वाढवून परत दुसरं 10 महिन्याच्या आत लोन फेडून दुसऱ्या ह्याच्यामध्ये आम्ही काय केलं की म्हशी घ्यायला चालू केलं. म्हैस घेतली. पुढं मल्टीस्टेट झाल्यानंतर आम्हाला पिठाची चक्की, शेवायची मशीन, काही जणांनी म्हशी अशा 10-12 म्हशी घेतल्या. कुणी गाई घेतल्या. कुणी कोंबड्याच केलं की असं प्रत्येकाने मिरची कांडप आमच्या गावामध्ये नव्हतं. आम्हाला बाहेर जाऊन काढून आणावं लागत होतं सोलापूरला. तर आम्ही मिरचीची मशीन घेतली. मग असं करत आमच्या महिला आतापर्यंत लोन घेऊन प्रत्येक उद्योगाच्या मागे लागले. त्यानं उद्योग कसा करायचा आणि आपण बचत गटातून काय सुधारला. कुणी घराचं काम ज्याला जागा नाही, प्लॅट नाही, काय नाही अशा लोकांनी काय केलं की प्लॅट घेऊन स्वतःच बांधकाम करून स्वतःला निवारा करून घेतला. तर ह्या बचत गटात आल्यानंतर आम्हाला एवढं समजलं की आम्ही ग्रामीण भागातल्या महिला नसून आम्ही बुद्धिमान आहोत, आम्ही शक्तिमान आहोत. आम्हाला ह्याच्या पुढे अजून पण पाऊल टाकायचं आणि आमची बँक महिलांची जास्तीत जास्त वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.